नमस्कार. भारत प्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरच्या विकासाला नवी गती देणाऱ्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले. सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण होणार असून भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा उल्लेख करण्यात आला. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या राम मंदिर आणि महाकाल लोक प्रकल्पांच्या धर्तीवर देशातील धार्मिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, संजय सावकारे, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प हा केवळ मंदिर परिसरापुरता मर्यादित नसून कोल्हापूरच्या आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. भारत प्राईम न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादिका मीनाक्षी सरबदे.